नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो पोखरा योजनेअंतर्गत कृषी अवजारे बँकेअंतर्गत माहिती घेण्यासाठीच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोखरा योजनेअंतर्गत जी काही कृषी अवजारे बँक सुरू करायची आहे त्यासाठी म्हणून अटी शर्ती काय आहेत, नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेणार आहोत। कृषी अवजारे बँकेसाठी आधीप्रमाणे कृषी व्यवसायासाठी किंवा गोदामा इतक्या जास्त किचकट अटी नाही आहेत, कंपॅरेटिव्हली ही सोपी आहेत आणि त्याअंतर्गत आपल्याला कृषी अवजारे बँक सहज पद्धतीने सुरू करता शकतो। परंतु जे काही अटी शर्ती आहेत ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। त्यानंतरच या योजनेअंतर्गत आपण अर्ज केला पाहिजे, जेणेकरून आपले अर्ज सिलेक्ट होईल आणि किंवा त्याअंतर्गत काही त्रुटी येणार नाही आणि आपलं काम सहज पद्धतीने होऊ शकतं। त्यामुळे अटी शर्ती काय आहेत ते आपण समजून घेऊया। पोखरा योजनेअंतर्गत गाव स्तरावरील कृषी अवजारे बँक याचा उद्दिष्ट असं आहे की त्या गावामध्ये अनुदानित स्वरूपामध्ये काही अवजारे उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून ती अवजारे ही भाडेतत्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध होतील आणि त्यांना त्यांची शेतीची कामं वेळेवर करणं, चांगल्या पद्धतीने करणं हे सोयीस्कर होईल। आपल्याकडे बरेचसे शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, ते स्वतः हे सगळे इक्विपमेंट्स कॅरी करू शकत नाही, विकत घेऊ शकत नाही। त्यासाठी गावामध्ये ही कृषी अवजारे बँक सुरू झाल्यास सगळ्यांना या गोष्टीचा लाभ घेता येईल। या योजनेमागचा हा उद्दिष्ट आहे। कृषी अवजारे बँकेअंतर्गत अर्ज कोण कोण करू शकतं ते आपण समजून घेऊयात। यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी अर्ज करू शकत नाही, ही गोष्ट इथे लक्षात घ्या। तर या योजनेअंतर्गत यामध्ये गावातील MSRLM किंवा माविम पुरस्कृत महिला बचत गट असतील, गाव संघ असतील, ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात। त्याच पद्धतीने एका गावातून एकच अर्ज आला असेल तर त्या अर्जाला सिलेक्ट करण्यात येईल, परंतु एकापेक्षा जास्त अर्ज आले असतील तर त्याची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल आणि जो काही अर्ज सिलेक्ट होईल त्याला या योजनेअंतर्गत ही अवजारे बँक देण्यात येईल। त्याच पद्धतीने यासाठी सुद्धा काही महत्त्वाचे निकष आहेत। त्यामध्ये जो काही महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटामध्ये किमान 10 सदस्य असणं आवश्यक आहे आणि हे 10 सदस्य एका कुटुंबातले नको, म्हणजे एका कुटुंबातला फक्त एकच व्यक्ती या 10 सदस्यांमध्ये असला पाहिजे। वेगवेगळ्या कुटुंबातले 10 जण जर असतील तर त्या योजनेसाठी तो गट पात्र होईल। तसेच ज्या गटांना या योजनेअंतर्गत आधी अवजारे बँक देण्यात आलेली आहे ते या योजनेकरता पात्र राहणार नाही। म्हणजे आपण कुठल्याही योजनेअंतर्गत जर अवजारे बँक यादी घेतलेली असेल तर आपण पोखरा अंतर्गत अवजारे बँक घेण्यासाठी पात्र असणार नाहीत, ही गोष्ट इथे लक्षात घ्या। आता पोखरा योजनेअंतर्गत आपल्याला किती अनुदान मिळणार आहे किंवा किती सबसिडी मिळणार आहे ते आपण लक्षात घेऊयात। यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या प्रोजेक्ट कॉस्टच्या 60% अनुदान देण्यात येणार आहे, परंतु याची मर्यादा ही 24 लाखापर्यंत आहे। म्हणजे जास्तीत जास्त 24 लाख अवजारे बँकेसाठी अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे। म्हणजे 24 लाख हे 60% असतील तर आपण जास्तीत जास्त 40 लाखाच्या किमतीचा प्रोजेक्ट या अंतर्गत दाखल करू शकतो आणि त्यापेक्षा कमी किमतीचा प्रोजेक्ट असेल तरी त्यासाठी त्या प्रकल्प किमतीच्या 60% त्याची प्रोजेक्ट कॉस्ट जास्तीत जास्त 40 लाख रुपये आणि 40 लाखाच्या 60% म्हणजे 24 लाखापर्यंत इतकंच अनुदान आपल्याला योजनेअंतर्गत मिळणार आहे। यामध्ये देखील 20 लाखापेक्षा कमी प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर आपण बँकेचं न कर्ज घेता सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करू शकतो। परंतु जर आपली प्रोजेक्ट कॉस्ट ही 20 लाखापेक्षा जास्त असेल तर आपल्याला बँकेचं कर्ज घेणं हे बंधनकारक आहे, आवश्यक आहे आणि आपला जो काही प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्याच्या किमान 75% आपण कर्ज घेतलं पाहिजे, हे आवश्यक आहे। म्हणजे 25% आपला हिस्सा, 75% हा बँकेचं कर्ज, अशा पद्धतीने आपण हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बॅक एंडेड स्वरूपामध्ये अनुदान मिळणार आहे। म्हणजे आपण बँकेचं कर्ज, आपला स्वतःचा हिस्सा, यातून आपण प्रोजेक्ट पूर्ण करू आणि आपला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही अनुदानाची किंवा सबसिडीची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होईल। आणि 20 लाखापेक्षा कमी किमतीचा प्रोजेक्ट असेल तर आपण स्वहिस्सा सुद्धा ठेवून या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो। म्हणजे बँकेचं कर्ज काढणं त्या ठिकाणी बंधनकारक नाही आहे, परंतु आपल्या स्वनिधीची रक्कम, स्वहिस्साची जी काही रक्कम आहे ती बँकेमध्ये जमा असणं आवश्यक आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतरच अनुदान मिळणार आहे। तसेच अवजारे बँकेमध्ये आपल्याला कोणकोणते घटक घेता येऊ शकतात, ट्रॅक्टर घेता येऊ शकतं किंवा इतर कोणते घटक आपल्याला घेता येऊ शकतात, यासाठी या योजनेअंतर्गत डिटेल स्वरूपाची PDF दिलेली आहे। ती PDF खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकतात। त्यासाठी की त्याची कॉस्ट नॉर्म्स काय आहेत, म्हणजे बाजारात ती वस्तू कितीला मिळत असेल परंतु गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ती वस्तूची किंमत किती असेल आणि त्याच्यावर किती अनुदान मिळणार आहे याची डिटेल स्वरूपामध्ये यादी आपल्याला दिलेली आहे। त्यापैकी कुठले घटक आपल्याला घ्यायचे किंवा कुठल्या वस्तू आपल्याला घ्यायचे ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल। त्यामुळे आपण ती यादी आधी बघा आणि त्यामधल्या घटकांसाठीच या योजनेअंतर्गत अर्ज करा। अवजारे बँक सुरू करणं पोखरा योजनेअंतर्गत कंपॅरेटिव्हली इतर 2 घटकांपेक्षा सोपं आहे। त्यासाठीचे नियम जास्त जाचक नाही आहेत, सोपे आहेत, ते आपण सहज पद्धतीने घेऊ शकतो आणि
शेतकरी उत्पादक कंपन्यांना अवजारे बँकेसाठी या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही आहे. साधारणतः आतापर्यंतच्या नियमांवरून तरी हा विषय लक्षात येतोय. तरी आपल्याला देखील कृषी अवजारे बँकेसाठी पोखरा योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करून आपण आमच्याकडून माहिती घेऊ शकतात. त्याच पद्धतीने आमच्या व्यावसायिक सेवासुद्धा घेऊ शकतात. आम्ही आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध करून देऊ. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कृषी अवजारे बँकेबाबतची नियम काय आहेत, त्याच्या अंतर्गत निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होईल, या सगळ्या गोष्टींची माहिती इतर सगळ्यांना होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.